आजचा हा जो सोहळा आहे तो आपल्या जसं मी तुम्हाला म्हणाले, की ज्या महिलांनी वाखाणण्याजोगं कार्य केलेलं आहे, त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी नवराष्ट्रने हा सोहळा आयोजित केला आहे. तुम्ही सगळे आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनःपूर्वक आभार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या पॅनल मेंबर्ससाठी आणि नवराष्ट्राच्या या कर्तृत्वासाठी, त्यांच्या या म्हणजे त्यांनी हे जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्यासाठी. तर आपले पॅनल मेंबर्स बऱ्यापैकी चेंज झालेले आहेत. माझे प्रश्नसुद्धा आता रँडम असणार आहेत असं मला वाटतंय. तर आपला पॅनल डिस्कशनचा जो टॉपिक आहे तो आहे वर्किंग विमेन इन इंडिया, ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स अँड सेटिंग ट्रेंड्स. जसं मी मगाशी म्हणाले, आजकाल कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, त्यामध्ये असं होत नाही की महिला नाहीत. लाईक कुठलंही क्षेत्र घ्या, भले ते अंगबळ असू दे किंवा ते बुद्धिमत्ता असू दे, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक कुठलंही क्षेत्र असू दे, महिला या आघाडीवर कार्यरत आहे. याबद्दलच आपण डिस्कस करणार आहोत आपल्या पॅनल मेंबर्सशी. मी सर्वात आधी कोठारे सरांकडून सुरुवात करेन. विमेन ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स अँड सेटिंग ट्रेंड्स याबद्दल तुम्ही काय म्हणाल? I want to thank Nav Bharat Group and Navrashtra Group for giving me this opportunity to be on this stage, to share the stage with such kind of prominent dignitaries in women. मला पर्टिक्युलरली सर्वप्रथम मी सरांना हाच प्रश्न विचारला होता की जो सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्ही माझं नाव का निवडलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुमची ग्रामीण भागामधली कंपनी आहे आणि ग्रामीण भागातल्या पण इंडस्ट्रियलिस्टचं काय मत येतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर यामध्ये बरेच जण आहेत ग्रामीण भागामध्ये काम करणारे. माझ्या जनरेशनचं विचारायचं झालं तर आमची जी जनरेशन आहे त्या ह्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इवन टियर 2 टियर 3 सिटीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं हे जे माइंडसेट आहे हे चेंज झालेलं आहे. वी आर मच ओपन माइंडेड पीपल, जसं की आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की या सगळ्या गोष्टीची सुरुवात लहानपणापासून सुरुवात होते. तर लहानपणीच सर्वांनी जर आपापल्या मुलींना आणि मुलांना जर न्यूट्रल वागणूक दिली की बाबा मुलांनी हे करायचं, मुलींनी ते करायचं असं न हे करता त्यांना जे आवडतं आहे त्या गोष्टी, समजा किचनमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना त्या पद्धतीने करू देणं. कारण आजकाल तुम्ही बघताय संजीव कपूरसारखे सुद्धा शेफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे करतायत. आणि तसेच मुलींमध्ये सुद्धा बरेचसे लाईक आय कन्सिडर किरण मजुमदार शॉ ॲज वन ऑफ माय आयडियल. त्यांच्यासारख्या विमेनसुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ हेड ऑफ द बायोकॉन, MD ऑफ द बायोकॉन, शी हॅज अचीव्ड अ लॉट. शी इज बीन रोल मॉडेल फॉर एव्हरीवन. त्यामुळं या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या लहानपणापासूनच सुरुवात होते असं मला वाटतं आणि तिथूनच मुळाची सुरुवात आहे. तिथं खत पाणी आपण जर व्यवस्थित घातलं तर सगळ्या गोष्टी म्हणजे सेटिंग द ट्रेंड्स विल स्टार्ट फ्रॉम देअर इटसेल्फ. ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं या सगळ्यांमध्ये पेरेंट्स फार महत्त्वाची भूमिका निभावतात. आजकालची मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, पण त्याचबरोबर त्यांना पेरेंट्सची साथ मिळणं तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि इथे उपस्थित सर्व जे पुरस्कार विजेत्या महिला आहेत, मी सुरुवातीलासुद्धा म्हटलं की त्यांच्यासोबत आज इथे उपस्थित त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रपरिवार इथे आहेत. त्यांच्या सपोर्टमुळेच आज कुठेतरी त्या इथवर पोहोचू शकले आहेत. त्यामुळे आय कम्प्लिटली अग्री विथ युअर व्ह्यूज. आपल्यासोबत आहे डॉक्टर स्मिता पाटील मॅम. मी तुम्हाला सुद्धा सेम प्रश्न विचारेन की आजचं हे जे पॅनल डिस्कशनचं आपलं टॉपिक आहे, ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स अँड सेटिंग ट्रेंड्स, याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम हा सोहळा आयोजित करणाऱ्या नवभारत ग्रुपचे मी मनापासून आभार मानते. महिलांचा सत्कार करण्यासाठी खरंच खूप मोठं मन असावं लागतं. असं म्हणतात की कौतुक करणाऱ्याचं मन आभाळा एवढं मोठं असावं लागतं आणि मागून ते मिळत नसतं तर जन्मतः लाभावं लागतं. असं कौतुक करणारं मन नवभारत ग्रुपला मिळालं आहे आणि त्यांनी महिलांचा सत्कार करण्याचा हा जो सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल या ग्रुपचे मी मनापासून आभार मानते. आता आपण या टॉपिककडे वळू. मी ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करते आणि रोजच मला ग्रामीण भागातल्या महिलांचा संपर्क येत असतो आणि मला अजूनही असं म्हणायचं आहे की खेद वाटतो आहे की अजूनही जेवढी प्रगती शहरामध्ये होती
तेवढी प्रगती खेड्यामध्ये मात्र नक्कीच बघायला नाही मिळत आहे. आज आम्ही या स्टेजवर आहोत, पण आमच्यासारख्या महिला अजूनही बोटावर मोजण्या इतपतच आहे. माझ्याकडे डिलेव्हरीज होत असतात आणि ही छोटी लहान मुली जन्माला आल्यानंतर ज्यावेळी मुलीचा जन्म होतो तेव्हा आजही अतिशय दुःखदायक घटना म्हणूनच ती पाहिली जाते. तर मुलाचा जन्म हा अतिशय आनंदाचा भाग समजला जातो. अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत तेवढ्या आनंदाने होत नाही आणि ते कधी होईल हे काही सांगता येत नाही. पण तरीही मॅडम म्हणतायत त्याप्रमाणे समाजामध्ये थोडासा बदल होत आहे. काही मध्यमवर्गीय लोक जसं मुलांना शिकवत आहेत तसं मुलींनासुद्धा शिकवू लागले आहेत आणि काही प्रमाणात, काही अंशी का होईना, स्त्री प्रगतीपथावर दिसू लागली आहे. पण ग्रामीण स्त्रीचं जीवन मात्र अजूनही तितकंच खडतर आहे. वंशाच्या दिव्यासाठी स्त्रिया दर वर्षाला बाळंतपणाला सामोरं जातात. कधी अशी वेळ येते की ह्या मुली मोठ्या होतात त्यांना झालेल्या, आणि त्या मुलींची लग्न आजही खेड्यामध्ये जवळजवळ 45% बालविवाह होतात. आणि मग ह्या मुली मोठ्या झालेल्या असतात आणि आईला अजून मुलगा झालेला नसतो. मग आईची बाळंतपणाची मालिका सुरू झालेली असते आणि 15-16व्या वर्षी मोठ्या मुलीचं लग्न झालेलं असतं आणि मग मोठी मुलगीसुद्धा गरोदर असते आणि आईसुद्धा वंशाच्या दिव्याच्या अट्टाहासासाठी गरोदर असते आणि मी थोड्याफार फरकानं ह्या दोघींच्या डिलेवरी येतात. हे सगळं पाहताना अतिशय वेदना होतात, अतिशय त्रास होतो, कारण बालविवाह रोखण्यात अजूनही म्हणावं तितकं यश आपल्याला मिळालेलं नाही आहे आणि स्त्री पुरुष समानता हे अजूनही एक दिवास्वप्नच आहे असं मला म्हणावंसं वाटतं. माझा अनुभव नक्कीच थोडासा वेगळा आहे. मी ह्या रोज समस्यांना भिडते, त्यामुळे नक्कीच थोडासा वेगळा असणारच आहे आणि या बाबतीत इतर लोकांचं मत नक्कीच वेगळा असणार आहे आणि ज्याचे त्याचे अनुभव असतात शेवटी, आणि त्या अनुभवातून ज्याचं त्याचं विचार विश्व तयार झालेलं असतं. मला वाटतं माझा रोल इथे संपतोय. बरोबर आहे. पुढे. आणि मला इथे नमूद करावंसं वाटतंय की वेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे आज आपल्या सोबत इथे आहेत आणि म्हणूनच हे पॅनल डिस्कशन मला वाटतंय थोडं इंटरेस्टिंग होईल. तर ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स आणि सेटिंग द ट्रेंड्स हे ग्रामीण भागामध्ये कसं होतं हे मी तुम्हाला विचारणार आहे पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये, प्रश्नोत्तराच्या राऊंडमध्ये. आपल्यासोबत आहेत शीतल देवी मोहिते पाटील मॅम. तर मॅम, तुमचा अनुभव किंवा तुमचे व्ह्यूज काय आहेत यावर? सर्वप्रथम पुन्हा एकदा थँक्स, मला या मंचावर माझं मत व्यक्त करण्याची संधी आज नवभारतनं दिलेली आहे. त्याचबरोबर आज हा जो सन्मान या सर्व महिलांचा ठेवलेला आहे, यांची सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून मी आपली आभार मानणार आहे. कारण पुरस्कार महत्त्वाचे जरी नसले तरी पुरस्कार गरजेचे असतात, कारण पुरस्काराने एक मोटिवेशन मिळतं आणि त्या मोटिवेशनमुळं आज ज्यांनी आपल्या आपल्या फील्ड्समध्ये चांगलं काम केलं आहे त्या पुरस्कारानंतर ते अजून छान काम करू शकतील. त्यामुळं पुन्हा एकदा नवभारत नवराष्ट्रचे आभार. आणि आजचा जो प्रश्न आहे, खरं तर आत्ता माझ्या आधी डॉक्टर बोलल्या. डॉक्टर आपल्या मताशी खरं तर सहमत आहे, कारण मीही याच फील्डमध्ये काम करते. स्त्री भ्रूण हत्येवर बरंचसं काम केलं असल्यामुळं हे सगळे अनुभव आम्हाला पटतात. पण त्याचबरोबर आज एक संस्थाचालक म्हणून काम करत असताना मुलींसोबतचे सुद्धा अनुभव आहेत. आत्ताच आपल्या अँकर मॅडमनी उल्लेख केला की कुस्ती क्षेत्राबद्दल, ज्याच्यामध्ये सध्या मी काम करत आहे. ब्रेकिंग द स्टिरियोटाइप्स आपण जे बोललात. पूर्वी काय होतं की आता मी थोडंसं वेगळ्या बाजूला येऊन स्पोर्ट्समध्ये यामध्ये बोलते की कुस्तीच्या क्षेत्रात फक्त हरियाणा, पंजाब त्या साईडचीच नावं यायची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये टॅलेंट असूनसुद्धा कुठंतरी या क्षेत्रामध्ये मुली कशा पाठवायच्या, याच्यामध्ये ते शॉर्ट्स घालून कुठंतरी मुलांसोबत कुस्त्या करायला लागतात. आपण सगळ्यांनी दंगल पिक्चर पाहिला आहे. प्रत्यक्ष या क्षेत्राचा अनुभव जरी नसला तरी त्याच्यामध्ये जे मोमेंट्स आपण त्या फिल्ममध्ये पाहिले त्याच्यावरून आपल्याला अंदाज आले असेल की एक कुस्तीगीर म्हणून जेव्हा मुलीला उतरायचं असतं त्यावेळी तिला किती खडतर अनुभव येऊ शकतात. तर अशा या ग्रामीण भागातल्या आपल्या मुलींमध्ये टॅलेंट असूनसुद्धा त्यांना एक प्रशिक्षणाचा अभाव सगळीकडे पडत होता. म्हणून आपण ताराराणी कुस्ती केंद्राची जी स्थापना केली आणि त्याच्यातून एक अनुभव आपल्याला असा येत गेला की
खूप चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा वर येत आहेत. त्यांचे पालकसुद्धा त्यांना बऱ्यापैकी साथ देत आहेत. आणि असंच फक्तच कुस्तीच्या क्षेत्राबद्दल न बोलता बाकी ग्रामीण भागाचा अनुभव सांगायचा झाला तर ताईंनी थोडीशी निगेटिव्ह साईड सांगितली, मी पॉझिटिव्ह सांगते की त्याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्याचशा महिला वर्किंग वुमन व्हायला लागल्यात. प्रत्येकाला असं वाटते की आपणही थोडंसं काम करून काहीतरी हातभार लावावा. फक्त यात खंत मला एकच वाटते की एक पुरुष जेव्हा कामाला जातो तेव्हा तो काम करून बाहेरून घरात येतो आणि तो निवांत आराम करू शकतो, पण आमच्या महिलेला मात्र सकाळी पहाटेपासून उठून आधी गृहिणीची जबाबदारी पार पाडून मग नंतर बाहेरचं आपलं हे काम करावं लागतं. तर यात फक्त थोडीशी एक चेंज असा व्हायला पाहिजे की थोडीशी मदत तिला घरच्या लोकांकडून सुद्धा वर्किंग वुमनला झाली पाहिजे. ही माझी आज या मंचावरून सगळ्यांकडनं एक अपेक्षेची हाक आहे. तर आपल्यासोबत हर्षदा मॅम सुद्धा आहेत. हर्षदा मॅमनी अत्यंत लहान वयात, त्यांच्याकडे बघूनच तुम्हाला कळत असेल, फार लहान वयात त्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. मॅम, तुमच्या मते आमचा हा जो टॉपिक आहे, ब्रेकिंग द स्टिरियोटाइप्स आणि सेटिंग द ट्रेंड्स, याबद्दल तुमचे काय व्ह्यूज आहेत? सर्वप्रथम मी नवराष्ट्र टाइम्सना मनापासून आभार मानते की मला ह्या सगळ्या वंडरफुल डिग्निटरीज बरोबर बोलायची संधी दिली. त्याचसोबत आपल्याबरोबर वंडरफुल ऑडियन्स आहेत. आज सॅटर्डे असताना तुम्ही हे मॅनेज केलं, ह्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. अँड वी कुड कम टुगेदर अँड डिस्कस ऑन दिस इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ वुमेन ट्रेंड सेटिंग. खरं तर सगळे इथं डिग्निटरीज बोलल्या, त्यांच्या कंटिन्युएशनमध्ये बोलायचं म्हणजे सर म्हणाले तसं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण जेंडर लेन्स काढून पुढे बघितलं पाहिजे. स्मिता मॅम सेड दॅट अंडर एज मॅरेजेस खूप होतात आपल्याकडे आणि त्याच्यामुळे हेल्थ वेलबिईंग ह्याच्यासाठी मुलींमध्ये खूप अडचणी होतात आणि त्याच्यामुळे बाकीच्याही पुढे अडचणी होतात. मला इथे एक सांगू इच्छिते, अराउंड 12 मिलियन गर्ल्स अक्रॉस द ग्लोब आर मॅरिड अंडर एज. टुडे आय एम वर्किंग इन एज्युकेशन आणि एज्युकेशनमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातही आणि शहरातही इकडे काम करत असताना असं लक्षात येतं की एज्युकेशन इज व्हेरी मच द की फॉर ट्रेंड सेटिंग इन वुमेन. जर आपण एज्युकेशन दिलं आणि जर महिलांनी किंवा मुलींनी यंग एजमध्ये 8 वर्षाचं एज्युकेशन, इफ दे कम्प्लीट द होल पिरियड ऑफ 8 years ऑफ एज्युकेशन, देर इज अ चान्स दॅट देर इज अ 4 times चान्स दॅट दे विल नॉट गेट मॅरिड अंडर एज and still get an opportunity to set trends in various factors. First is the women health. Second important is the overburden of work that women are facing at home. And third most important is the less influence in the power positions of women. As मोहिते पाटील मॅडम आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, जर पॉलिटिक्समध्ये पण आपण बघितलं तर डिस्पॅरिटी खूप आहे. आज लोअर हाऊसमध्ये आपल्याकडे साधारणतः फक्त 14% महिला रिप्रेझेंटेटिव्ज आहेत हु आर रिप्रेझेंटिंग वुमेन, विच इज अराउंड 50% ऑफ द पॉप्युलेशन. But I would also like to congratulate in trend setting at this level. We have Trinamool Congress, who has for the first time taken initiative in 2019 elections मध्ये त्यांनी 40% of their seats they kept it reserved for women in their lower house. So 33% reservation is already there till Gram Panchayat or ZP or Panchayat Samiti, but having 40% reservation in the lower seats, I think that is one sort of trend setting that is coming up at the higher level also, because this disparity is different at various level, at the ground level, at the mid parity level, and at the higher level. If you talk about Fortune 500 companies, we have only 5% women today, who are representing Fortune 500 companies, 5% CEOs who are there out there. I think Kothari sir will agree with me. He just mentioned Muzumdar madam, and like Muzumdar madam, there are a lot less women who are out there comparatively, and I think such kind of programs need to happen where we need to speak out more, talk about these more topics, and congratulate women more together who are working in various fields at different levels, I think. So I would just like to have my opening statement with a congratulations to this entire team who has put together this wonderful event. Thank you. Thank you so much, ma'am. Thanks a lot. Moving ahead, आपल्यासोबत आहेत सौ चंचल पाटील.
आदर्श महिला सनदी अधिकारी सोलापूर. मॅडम, तुमचं याबद्दलचं काय मत आहे? ब्रेकिंग स्टिरियोटाइप्स अँड सेटिंग ट्रेंड्स. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. नवराष्ट्र ग्रुपचा खूप मनापासून आभार मानते की हा विषय आज आपण पॅनल डिस्कशनला घेतलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजांच्या राजवटीतून आपण स्वातंत्र्य मिळवलं. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आपल्याला पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची खरंच गरज आहे. आणि या व्यासपीठाकडे बघितल्यानंतर असं वाटेल की महिला खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांनी प्रगती केलेली आहे आणि महिलांचं प्रतिनिधित्व दिसतं आहे. पण जर ग्रामीण भाग आपण बघितला, भारत हा ग्रामीण भाग असणारा देश आहे आपला, की जिथे आजही शेतकरी वर्ग आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे. तर अशा भारतामध्ये, ग्रामीण भारतामध्ये महिलांचं जे काही प्रमाण आहे, शिक्षण घेण्याचं असेल किंवा समोर येण्याचं असेल किंवा ते न्यूनगंड बाजूला ठेवून एक मी स्त्री म्हणून एक आपली स्वतःची ओळख बनवण्याचं जे काही प्रमाण आहे ते अगदी नगण्य आहे. आजही आपल्याला महिलांकरता आरक्षणाची प्रोव्हिजन करावी लागते, महिलांना आरक्षणातून यावं लागतं. ही आपली शोकांतिका आहे. आपण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य मानलं जातं. भारत हा विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि अशा देशामध्ये, अशा याच्यामध्ये की भारतीय राज्यघटनेमध्ये समानता ही 1949 साली लिहून ठेवलेली आहे. अशा देशामध्ये आपल्याला पॅनल डिस्कशनला हाच विषय घ्यावा लागतो. ही तेच खूप मोठी आपली शोकांतिका आहे. आणि आपण अजूनही याच्यामध्ये नक्कीच बदल होतो आहे. अगदीच काही खूपच वाईट परिस्थिती आहे अशी नाही. म्हणजे आमच्या पिढीने थोडंफार प्रयत्न केलेला आहे, आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहोत. पण आमच्या पुढची पिढी नक्कीच एका वेगळ्या उंचीवरती असेल, एका वेगळ्या समाजामध्ये स्थानावरती महिलांना एक वेगळं प्रतिनिधित्व करताना आपण बघू. आज आपण इथं बघितलं असेल तर पाटील मॅडम आहेत त्या वैद्यकीय क्षेत्रातून आहेत, मोहिते पाटील मॅडम आहेत त्या राजकीय क्षेत्रातून आहेत, हर्षदा मॅडम ह्या शैक्षणिक क्षेत्रातून आहेत आणि मी प्रशासकीय अधिकारी आहे. पण क्रीडा क्षेत्र आहे. अशा अजूनही कितीतरी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय महिलांनी एंट्रीसुद्धा केलेली नाही आहे. म्हणजे जिथं आपण अजून आपली काय म्हणतो ओपनिंग पण आपलं झालेलं नाही, तिथपर्यंत आपल्या महिला अजून पोहोचलेल्या नाही, तिथपर्यंत आपल्या मुली अजून पोहोचलेल्या नाही. इथं आई असणाऱ्या बऱ्याच महिला इथे असतील तर किती आयांना असं वाटतं की माझ्या मुलींनी स्पोर्ट्समध्ये जावं. त्याचं एखादी महिला हात वर करेल की जिला वाटेल माझ्या मुलीनं सायना नेहवालसारखं कर्तृत्व गाजवावं. फोगट आपल्याकडे कुस्तीचं मॅडमनी आपल्याला सांगितलं, दंगल पिक्चर सगळ्यांनी बघितलं, फोगट सिस्टर्स सोडल्या तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर जाणाऱ्या किती महिला आपल्या क्रीडा क्षेत्रातून आहेत. खूप कमी महिला आहेत राजकारणामध्ये पुढे येणाऱ्या किंवा नेतृत्व करणाऱ्या किंवा राज्याचं देशाचं नेतृत्व करणाऱ्या महिला. भारतातली महिला पंतप्रधान म्हटलं की फक्त आपण इंदिरा गांधींचं नाव सांगतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपण आजपर्यंत दुसरं नाव आपल्याला सुचतच नाही. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 74 वर्ष झालेली आहेत आणि आपल्याकडं दुसरा नावच नाही आहे. म्हणजे ही आपली खूप मोठी शोकांतिका आहे आणि हे पिक्चर नक्कीच बदललं पाहिजे, बदलत आहे पण त्याला थोडासा वेळ लागेल असं वाटतं. थँक्यू. फार छान बोलात मॅडम तुम्ही. आणि तर आता आपले जे पॅनल मेंबर्स आहेत त्यांचे व्ह्यूज म्हणजे त्यांचे जे विचार आहेत आपल्या पॅनल डिस्कशनच्या टॉपिकवरचे ते आपल्याला कळलेले आहेत. तर आता एक एक करून आपण यांना प्रश्न विचारूया. सर्वात आधी सुरुवात करूया. आपल्या संपूर्ण पॅनलमध्ये एकच म्हणजे व्यक्ती असा आहे, पुरुष आहे. पूर्ण पॅनल जे आहे ते महिलांचं आहे आणि कोठारे सर इथे आहेत. सो कोठारे सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही शेती क्षेत्रात तसेच अनेक विविध मी तुम्हाला असं म्हणेन की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात. महिला ज्या आहेत त्या घर अत्यंत चांगलं सांभाळतात असं आपण सगळेच मानतो. तर मला जाणून घ्यायचं आहे की जेवढं छान ते घर सांभाळतात किंवा जेवढं छान त्या होम मॅनेजर आहेत तेवढ्याच छान त्या ऑफिसमध्ये सुद्धा आहेत असं तुमचं मत आहे की तुमचं काही वेगळं मत आहे त्याबद्दल? डेफिनेटली आय ॲग्री की मी म्हणेन की कदाचित थोडंसं प्लस असतात लेडीज. माझं स्वतःचं उदाहरण जर द्यायचं झालं, बिफोर मॅरेज जे माझं शेड्यूल होतं, टाईम टेबल होतं आणि आफ्टर मॅरेज जे होतं त्यामध्ये खूप मोठा बदल आणि पॉझिटिव्ह बदल झाला आणि याचं श्रेय पूर्ण
माझी बेटर हाफ जी माझी वाईफ आहे तिला जातं. शी इज ऑल्सो एन इंजिनियर, BTech अँड MTech. शी लाईक्स टू शेड्यूल हर डे. कशा पद्धतीने टाईम मॅनेज करायचं हे मी तिच्याकडून शिकलो. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत. फक्त आपण त्या गोष्टीकडं कशा पद्धतीने बघतो, कसं आत्मसात करतो, ह्या मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहेत गोष्टी. शिक्षण म्हणजे महत्त्वाचं, जे इथं सर्वजण आहेतच आणि त्या विषयावर झालंच. त्यामुळे मगाशीही मी म्हणलो की लहानपणापासून सुरुवात होते. तर शिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. असं म्हणतात की घरामध्ये मुलांना जर शिकवलं तर खूप चांगलं होईल, त्यांचं करिअर चांगलं होईल, हे होईल. आणि तसेच जर ऑपोजिट वेमध्ये जर समजा आपण असं म्हणलं की गर्ल चाइल्ड एज्युकेशनवर जर भर दिला, म्हणजे मुलींना जर शिक्षण दिलं, तर फक्त म्हणजे मुलांना शिक्षण दिलं तर त्याचं एकट्याचं आयुष्य हे होतं. मुलींना शिक्षण दिलं तर तिथून पुढं पूर्णच्या पूर्ण पिढी जी आहे ती पूर्ण चांगल्या डेव्हलप होते आणि व्यवस्थित ते शिक्षणातूनच बऱ्याचशा गोष्टी त्या ह्या होतात असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे सर. आणि पुन्हा एकदा ह्यांच्या उत्तराला माझे एकच कन्क्लुजन आहे की पेरेंट्स, आजकालच्या पिढीला पेरेंट्सचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे इथे उपस्थित सर्व पेरेंट्स, नक्कीच तुम्ही सुशिक्षित आहात आणि तुम्ही फार विचारवंत आहात, म्हणूनच तुम्ही आज इथवर पोहोचलेला आहात. तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट करावा अशी विनंती आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता पाटील मॅम. तर मॅम, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहात आणि मोस्टली तुम्ही ग्रामीण भागामध्ये जास्त सक्रिय पद्धतीने कार्यरत आहात. तर मला खूप क्युरिओसिटी असते की ग्रामीण भागामध्ये जर मुलींना स्वतःचं आवडतं करिअर करायचं असेल तर त्यांना कशाप्रकारे तिथे सपोर्ट केला जातो किंवा नाही केला जात? महत्त्वाचा आणि सुंदर असा प्रश्न आहे हा. खरं तर ग्रामीण भागामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जे मिडल क्लास आहेत ते नक्कीच मुलींना स्वतःच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवण्याची संधी देतात. पण बरेच अशी कुटुंब आहेत की जिथे त्या मुलीला कसलेच हक्क नसतात. म्हणजे शिक्षणाचा जो मूलभूत हक्क आहे तो सुद्धा तिच्याकडून हिरावून घेतला जातो. अगदी जास्तीत जास्त 10वीपर्यंत शिकायचं आणि ते 10वी झाले की 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच तिचा विवाह करायचा आणि दुसऱ्याच्या घरी जायचं, असा त्यांचा प्रवास असतो. पण मध्यमवर्गीय कुटुंबात मात्र नक्कीच मुलींना विचारलं जातं आणि त्यांना हवं तसं शिक्षण दिलं जातं. आता तुम्ही MPSC वगैरे UPSC यामध्ये बघितलं तर ग्रामीण भागातील मुलींचं प्रमाण आता वाढलेलं दिसेल, तुम्हाला नक्कीच वाढलेलं दिसेल. आणि त्यांनाही संधी देतात, त्यामागचे त्यांच्या आईवडिलांचे जे विचार आहेत त्याच्यामुळं त्यांना संधी मिळते. एरवी तसा ग्रामीण भागातील मुलींचा सगळाच प्रवास हा अतिशय खडतर असतो. कारण त्यांना एकतर समान वागणूक घरात मिळतच नाही मुळात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाची संधी तर त्यांच्याकडून हिरावूनच घेतली जाते. नक्कीच. फार चिंताजनक बाब आहे मला असं वाटतं हे. आणि आपण जेवढे आपले सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, मला वाटतं की थोडं जागृतीचं काम तिथे करणं आणि हां, महत्त्वाचं आणि आहे. खरं तर मी सुरुवातीला वैद्यकीय व्यवसाय करत असताना मी सोशल वर्कर नव्हतेच. पण ज्यावेळी मी या महिलांचे हाल पाहिले की अगदी 15-16 वर्षाच्या मुली यायच्या, गरोदर असायच्या आणि मी त्यांची डिलेवरी वगैरे करायचं, तर हे करताना मला असं वाटायचं की आपणच आरोपी आहोत की काय, असं वाटायचं. तर ग्रामीण भागामध्ये अजूनही वैचारिक प्रगती अतिशय कमी आहे. अजूनही मासिक पाळीच्या वेळी बाहेर बसणं वगैरे हा प्रकार अगदी घरोघरी आढळतो. ही साधी गोष्ट आहे की ज्यातून अजून स्त्रिया बाहेर येत नाही आहेत. म्हणजे त्यासुद्धा अंधश्रद्धांमधून त्या बाहेर येत नाहीत. आणि गरोदरपणाचे तर खूपच अंधश्रद्धा असतात. ग्रहणाच्या वेळी तर त्यांना दिवस दिवस उपाशी बसवलं जातं, पूर्ण ग्रहण पाळलं जातं. ग्रहण नाही पाळलं तर कंजनायटल ॲनॉमलीज बेबीमध्ये निर्माण होतील. हे सगळे गैरसमज आहेत. किंवा गरोदरपणाच्या कळा सुरू झाल्या तरी लवकर दवाखान्यात यायचं नाही, आईला सांगायचं नाही. आईला सांगितलं तर डिलेवरीच्या वेळी जास्त प्रॉब्लेम होतो, म्हणून त्या पेन्स असलेल्या दडवून ठेवायच्या,
सांगायच्या नाहीत आणि जास्तीत जास्त घरी सहन करायला लावायचं, घरी होती का याचा प्रयत्न करायचा आणि मग परत हॉस्पिटलला आणलं जायचं. हा प्रकार जो आहे तो अजूनही आढळतो. पण तरीसुद्धा मला आजच्या ह्याच्यातून चर्चासत्रातून मला हे सांगायचं आहे की होम डिलेवरीचं प्रमाण आता नक्कीच कमी होत आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि बचत गट ह्याच्यामुळे महिलांच्या जीवनामध्ये, ग्रामीण महिलांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. त्या बाहेर जातात, या गटाच्या निमित्ताने का होईना त्या एकत्र येतात आणि छोटे मोठे व्यवसाय करू लागलेले आहेत आणि स्वतः अर्थार्जन करू लागले आहेत. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारं 50% आरक्षण ही तर खूप मोठी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे स्त्रीला ग्रामपंचायत तरी पाहायला मिळाली. हे जर आरक्षण नसतं तर तिला ती ग्रामपंचायतीपर्यंत ती कधीच गेली नसती, सरपंच कधीच झाली नसती. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे की स्त्रिया आज निदान तिथंपर्यंत पोहोचू तरी शकल्या आहेत. हा भाग वेगळा आहे की आजही त्यांचा नवरा त्यांच्या वतीने सगळा कारभार बघतो. अजूनही ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण हळूहळू का होईना त्यांना स्वतःच्या हक्काची जाणीव होतीये, अधिकाराची जाणीव होतीये आणि कुठेतरी प्रगतीच्या दिशेने त्यांचं पाऊल नक्कीच पडतं आहे. मॅडमच्या बोलण्यावरून मला एक किस्सा आठवला. पंचायत म्हणून एक सिरीज होती, वेब सिरीज, तुम्ही पाहिली असेल. मला अगदी तुमचं जे म्हणणं आहे ते पटलेलं आहे. पुढे वळूया आपण. आपल्यासोबत आहेत सौ शीतलदेवी मोहिते पाटील मॅम. मॅम, मला तुमच्याकडून जाणून घे, तुम्ही राजकीय क्षेत्रातून आहात, तुमचा अनुभव फार मोठा आहे. तुम्हाला काय वाटतं की पुढची जी पिढी आहे महिलांची, त्यांचं राजकीय क्षेत्रातील पदार्पण कितपत सक्सेसफुल आहे किंवा त्यांनी कितपत इंटरेस्ट घ्यावा या क्षेत्रामध्ये? राजकारण हे क्षेत्र असं आहे ॲक्च्युली की खरं तर स्वतःहून इंटरेस्ट असेल तरच त्याच्यामध्ये येणं आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पुढच्या पिढीचं, विशेषतः मुलींचं जर तुम्ही विचार करत असाल तर मुलींनी नक्कीच आलं पाहिजे. आणि पालकांनी थोडंसं ब्रॉड माइंड करून, कारण आमच्या या क्षेत्राकडं खूप वाईट नजरेने पाहण्याची एक ट्रेंड आहे की राजकारण म्हणलं की त्यातल्या त्यात जर सामान्य घरातली जर मुलगी असेल तर मुलाला अगदी आनंदाने लोक राजकारणात पाठवतील, पण मुलीला पाठवणार नाहीत. पण इथून पुढच्या पिढीला ते गरजेचं आहे, कारण मुलींमध्ये लीडरशिप क्वालिटीज मुलांपेक्षा जास्त असतात, महिलांमध्ये विशेषतः. जर तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना अनुभव असेलच की घरात लीडरशिप कुणाची चालते. आता ओपनली कुणी ॲक्सेप्ट करणार नाही, पण प्रत्येकाच्या घरी लेडीजचीच लीडरशिप चालते. आणि मग ते जर तुम्ही पाहिलं तर जसं सर म्हणाले, मॅडम म्हणाल्या, एक मॅनेजमेंट क्वालिटीजसुद्धा महिलांमध्ये जास्त असतात. लीडरशिप क्वालिटीज प्लस मॅनेजमेंट क्वालिटीज याचं जर तुम्ही एकत्रित हे केलं तर राजकारणात खरंच खूप चांगलं भवितव्य आहे. त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्यांची जडणघडणच जर त्या पद्धतीनं केली, त्यांना त्या गोष्टीचं एज्युकेशन देऊन व्यवस्थित त्या फील्डमध्ये जर पाठवलं तर खरंच ही खूप चांगली फील्ड आहे. करण्यासारखं खूप आहे. आणि फक्त घरी बसून पॉलिटिशियन्सना नावं ठेवण्यापेक्षा त्या खुर्चीवर बसून त्याच्या जबाबदाऱ्या काय असतात त्या पार पाडणं महत्त्वाचं आहे. मॅम, तुमच्या फाउंडेशनचं नाव आहे डॉटर्स अँड मॉम्स. फार इंटरेस्टिंग नाव आहे. तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे बऱ्याच अडचणी आहेत, बरेच प्रॉब्लेम्स आहेत, पण इतक्या वर्षांच्या तुमच्या डॉटर्स आणि मॉम्सच्या कारकिर्दीमध्ये असा एखादा अनुभव आला आहे जो तुम्ही कधीच नाही विसरणार? डॉटर्स अँड मॉम तुम्हाला नाव इंटरेस्टिंग वाटलं तर त्याचं थोडक्यात मी हे सांगते की त्याचं नाव असं याच्यासाठी आहे की महाराष्ट्रातलं एकटं, म्हणजे हे माझं एकच आणि देशातलं हे सेकंड फाउंडेशन आहे जे असं रजिस्टर्ड आहे ज्याच्यामध्ये आमच्या ज्या सगळ्या मेंबर्स आहेत त्यांना फक्त मुली आहेत. म्हणून या फाउंडेशनचं नाव डॉटर्स मॉम फाउंडेशन असं आहे. तर अशा या सर्व महिला एकत्र येऊन स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचं आणि मुलींचं प्रमाण वाढवण्याचं काम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगले अनुभव येत गेलेत. पण माझ्यासाठी माझा तो पहिला अनुभव होता आणि खूप माझ्या म्हणजे मनाच्या क्लोज असलेला एक अनुभव आहे. एक पोस्टमन होते आणि ज्यांनी मला एक लेटर लिहिलं होतं आणि ते लेटर मी खूप जपून ठेवलं आहे. जसं लोक खूप महत्त्वाच्या व्यक्तींचे लेटर्स असे जपून ठेवतात, कदाचित माझ्या शेवटच्या घटकेपर्यंतसुद्धा माझ्याकडं ते लेटर असेल. तर त्या लेटरमध्ये त्यांनी मला विस्तृतपणे लिहून पाठवलं होतं
की मॅडम तुमचा कार्यक्रम झाला, छान झाला, मी कार्यक्रमाला आलो होतो, माझ्या सुनेला घेऊन आलो होतो, तुमचं व्याख्यान त्या माझ्या सुनेने ऐकलं आणि आता तिची परिस्थिती आणि तिची तब्येत खूप चांगली आहे. झालं असं होतं की त्यांच्या सुनेला फक्त मुली होत होत्या आणि दुसऱ्या का तिसऱ्या मुलीनंतर सासू सासऱ्यांनी जबरदस्ती म्हणजे त्यांना समजूत घालून त्यांचं ऑपरेशन करून घेतलं की मुलं बंद करण्याचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या, स्वतः महिला असून. का तर त्यांना मुलगा पाहिजे होता, वंशाचा दिवा पाहिजे होता आणि आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यावरून वगैरे त्या डिस्ट्रॅक्ट झाल्या असतील आणि त्यांना असं वाटत होतं की कदाचित माझं ऑपरेशन झालं नसतं तर मला मुलगा झाला असता, म्हणून त्या डिप्रेस्ड राहायच्या. आणि त्यांना ते त्या कार्यक्रमाला घेऊन आले आणि जसं मी मगाशी सांगितलं की फक्त मुली असणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो, तर त्याच्यात त्यांचा सन्मान झाला आणि त्या सन्मानानंतर त्या खूप छान म्हणजे त्या डिप्रेशनमधून बाहेर आल्या आणि म्हणून त्यांचे जे सासरे जे पोस्टमन होते त्यांनी मला आभाराचं पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी खूप विस्तृतपणे लिहिलं होतं आणि मग असे बरेच अनुभव आहेत. तर सामान्य लोकांच्यासाठी जे आपण काम करतोय त्यांच्या आयुष्यात जर आपल्या छोट्याशा कृतीमुळे जर बदल होत असतील तर त्याच्याने खूप आनंद मिळतो. नक्कीच फार छान अनुभव आहे हा. पुढे वळणार आहोत आपण. हर्षदा मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, ॲज आय सेड की अगदी लहान वयामध्ये त्यांनी KJ शिक्षण संस्थेचा त्यांनी कारभार हाती घेतलेला आहे. ते धुरा वाहत आहेत त्या शिक्षण संस्थेची. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की महिला आणि शिक्षण याबाबत तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुमचे काय विचार आहेत? मुलींना शिक्षण क्षेत्रात आणण्यासाठी, जास्तीत जास्त मुलींना शिक्षण क्षेत्रात आणण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्नशील आहात? जसं मी मगाशी म्हटले तसं वी हॅव अबाउट 12 मिलियन गर्ल्स अक्रॉस द ग्लोब ज्या अंडर एज ज्यांचं मॅरेज होतं आणि जर त्याच मुली शिक्षणामध्ये व्यस्त असतील तर त्यांचं 8 वर्षाचं जे एज्युकेशनचं पिरियड आहे तो जर कंप्लीट केला तर देर इज 4 टाइम्स चान्स दॅट दे विल नॉट गेट मॅरिड अंडर एज. शिक्षण पुढे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं पेरेंट एज्युकेशन. अनलेस अँड अंटिल पेरेंट्सना ती कुठेतरी वाटतं आहे की माझ्या मुली आणि मुलं ह्यांच्यामध्ये कुठेतरी अंतर ठेवू नये, त्यांना दोघांनाही तेवढ्याच पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज द्यावा आणि अपॉर्च्युनिटीजसोबत एक एक्सपोजर पण असतं ते पण मिळालं पाहिजे. आज आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये स्पेशली बघितलं तर मुलींना तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की त्यांना काय, जर मला काहीतरी करायचं असेल तर त्यांना तो करायचा सपोर्ट मिळतो का? पहिलं करायचं काय आहे इथून सुरुवात आहे. आपल्याकडे इकडे मुलींना कळतं की जर्नलिझम करायचं असेल और यू आर सिटिंग हिअर ॲज अन अँकर, यू हॅव डेव्हलप्ड युअर सेल्फ इन टू दॅट पर्सनॅलिटी. हे करण्यासाठी पण प्रचंड कष्ट लागतात आणि ते करण्यासाठी कुठेतरी ध्येय पहिलं ठेवावं लागतं, त्याच्यासाठी एक एक्सपोजर द्यावं लागतं आणि हे कुठेतरी एक्सपोजर आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली फार कमी पडतं. वेगवेगळे माध्यम आहेत, जसं ताईंचं माध्यम आहे, मेडिकल फाउंडेशनमधनं स्मिता मॅडम काम करतात, त्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून लोक काम करत असतात. माझंही ड्रीम सोशल फाउंडेशनच्या नावाने फाउंडेशन आहे, तर KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि ड्रीम सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही बरंच काही कामं ह्याच्यात करत असतो. त्याच्यामध्ये स्पेशली करिअर डेव्हलपमेंट चे प्रोग्राम्स आम्ही खूप ग्रामीण भागामध्ये, स्पेशली माझा जो जिल्हा आहे सातारा जिल्हा, तिथे घेतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे MPSC UPSCचे कोर्सेस असतील किंवा बँकिंग सेक्टर्स असतील आणि इतर काही वेगळे सेक्टर्स असतील, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या आम्ही मुलींना युजली सांगतो. आय ॲक्च्युली फील की मुलींनी एज्युकेशनमध्ये पुढे येणं इज टू हॅव मल्टिपल इंटरेस्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ गुड सपोर्ट सिस्टम इन द हाऊस. मगाशी मोहिते पाटील मॅडम जसं म्हटल्या तसं खरं महिला ती धुरा घरातली सांभाळत असते, बट इवन टू डू समथिंग आउटसाइड इट इज very important to have a overall support system and she has to build an overall support system without which it is very difficult की पुढे जाऊन काहीतरी करणं. माझ्याही बाबतीत तसंच होतं, माझ्या वडिलांच्याही बाबतीत तसंच होतं. जसं कोठारी साहेबांना त्यांच्या वाईफ पूर्णपणे स्ट्रॉंगली सपोर्ट करतात, तसं इन माय हाऊस माय मदर हॅज ऑलवेज बीन अ स्ट्रॉंग होल्ड.
I would like to mention her here, Anuradha Deshmukh. She's right here, sitting in front of me. Naurashtra Times, I would like to thank you on behalf of my mother and me, because for the first time we both are together on the same platform. एका मंचावर आई आणि मुलगी आम्ही एकत्र आहोत as a panelist, and she is as an awardee here. So and I also came to know about it only yesterday की त्या येणार आहेत. त्यांच्याशी मी काल बोलले तेव्हा मला कळालं त्या येणार आहेत. सो इट वॉज व्हेरी सरप्राइजिंग, अँड आय वुड लाईक टू थँक मनापासून. आणि शी इज ऑलवेज सपोर्टेड माय मल्टिपल इंटरेस्ट्स ॲज अ चाइल्ड. त्याही प्रचंड ड्रीम सोशल फाउंडेशनमध्ये आय एम अ डिरेक्टर, शी इज ऑल्सो अ डिरेक्टर. आय वुड लाईक टू मेन्शन वन वी स्टार्टेड ड्रीम सोशल फाउंडेशन, आय वॉज व्हेरी यंग दॅट टाईम. आणि आमचं जे गाव आहे लोधवडे सातारा जिल्ह्यामध्ये, त्याचं 100% फॅमिली प्लॅनिंग करायचं ठरवलं. आणि फॅमिली प्लॅनिंग करताना सहसा महिलांना पुढे घेतलं जातं फॅमिली ऑपरेशन्ससाठी. तर त्यांनी असं ठरवलं की नाही, आमच्या गावातल्या सगळ्या पुरुषांचं फॅमिली ऑपरेशन केलं पाहिजे. आणि वुमन एम्पॉवरमेंटमध्ये इट इज नॉट द पार्टिसिपेशन ऑफ द वुमेन फर्स्ट, इट हॅज टू बी द पार्टिसिपेशन ऑफ बोथ द जेंडर्स, द मेन अँड द वुमेन. ओनली देन वी कॅन से दॅट देर इज वुमेन एम्पॉवरमेंट. आणि तेव्हा कुठेतरी डिस्पॅरिटी ही कमी होते. आय एम हॅपी पॅनल डिस्कशनमध्ये पण यू हॅव अ सेकंड व्ह्यू फ्रॉम दी अदर जेंडर, विदाउट विच यू कांट गेट अ you can't get an understanding from both the sides. आणि त्यांनी तो वसा हातात घेतला आणि जवळजवळ 50% आमचे जे काही पुरुष होते त्यांचं फॅमिली ऑपरेशन करायला, त्याच्यात खूप बारीक बारीक सुंदर किस्से झाले. त्याच्यामध्ये एक पुरुष होते ज्यांचा एकुलता एक मुलगा होता, तो एक्सपायर झाला. आणि देन गेटिंग अ रिव्हर्स ऑपरेशन डन ऑन द मेल इज अ डिफिकल्ट सिच्युएशन. त्याच्यामध्ये त्यांनी ते फार डिफिकल्टीनी त्याला समजून त्याचं रिव्हर्स ऑपरेशन केलं. त्याला मुलगा परत झाल्यानंतर तो पेढे घेऊन आला. त्याच्यानंतर परत त्याला समजून त्याचं परत एकदाच फॅमिली ऑपरेशन केलं दुसऱ्यांदा. सो अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम मी लहानपणापासून बघते आणि त्याच पद्धतीने वी हॅव ऑल्सो टेकन इट फॉरवर्ड. But to end your question, I would just like to say there is a lot of exposure that requires ग्रामीण भागामध्ये. फक्त ग्रामीण भागांमध्ये नाही, इवन शहरी भागामध्ये मुलींना एक एक्सपोजर द्यायची फार गरज आहे. आज माननीय पवार साहेबांनी, इट वॉज बिकॉज ऑफ हिज नेतृत्व आणि त्यांच्या एक डिसिजनमुळे 92 साली पहिल्यांदा आपल्याकडे मुली ह्या आर्मीमध्ये जायला सुरुवात केली. अजूनही खूप मुलींना माहिती नाही आहे की मुली ह्या आर्मीमध्ये जाऊ शकतात. एअरफोर्समध्ये ऑन द ग्राउंड बॉर्डर लेवलला नसतील, पण बॉर्डर लेवलला सपोर्ट सिस्टीमला मुली आहेत. आणि ह्याचं 92मध्ये जेव्हा त्या एंट्री झाल्या, तर ह्या सगळ्या एक्सपोजर अजून मुलींना नाही आहे की ह्या फील्ड्स पण अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी. हे कुठंतरी मला वाटतं एक्सपोजर दिलं पाहिजे. आणि जेव्हा एज्युकेशनमध्ये 50-50% पॅरिटी येईल, तेव्हा जी वरच्या लेवलची डिस्पॅरिटी आहे, राईट फ्रॉम द कॉर्पोरेट स्ट्रक्चर टू द पॉलिटिकल स्ट्रक्चरची जी डिस्पॅरिटी आहे, ती मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसेल. थँक्यू. फार छान उत्तर दिलेलं आहे. आणि मला यांची उत्तरं ऐकून मला कुठेतरी असं रिलेटेड फील होते, कारण मी ह्या विषयांवर आधारित मूवीज पाहिलेले आहेत, सिरीज पाहिलेले आहेत. आता जसं मॅम म्हणालं त्यावर आय थिंक पोस्टर बॉयज हा मराठी मूवी होता. त्यामुळे मला असं वाटतं की यांनी ज्या ज्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे त्या क्षेत्रातील समस्यांवर जर मूव्हीज निघाले तर मला वाटतं जास्त लोकांपर्यंत हे प्रॉब्लेम्स जातील, त्यांना त्यावर सोल्युशन्स निघतील. आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. आपल्यासोबत आहेत चंचल पाटील मॅम. पाटील मॅम, मगाशी जसं म्हणाल्यात आपल्याकडे अगदी थोडा वेळ आहे, त्यामुळे मला क्विकली तुमच्याकडून उत्तर हवं आहे मॅडम की असे कोणत्या अजून क्षेत्र आहेत ज्यामध्ये महिला अजूनही उतरलेल्या नाही आहेत किंवा बराचसा स्कोप आहे फ्युचरमध्ये? कारण इथे बरेचसे पालक आहेत, त्यांनासुद्धा मुली असतील आणि बरेचसे लोक आपल्याला फेसबुकवर लाईव्हसुद्धा पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही थोडक्यात त्यांना मार्गदर्शन कराल का? अजूनही म्हणजे माझ्याच क्षेत्रापासून मी सुरुवात करेन. अजूनही प्रशासकीय सेवेमध्ये जवळपास 27 विभाग असतात. 27 विभागांपैकी असे कित्येक विभाग आहेत की जिथे महिला अजूनही प्रेफरन्स देत नाहीत किंवा जात नाहीत. डेप्टी RTO ही एक अशी पोस्ट आहे की अतिशय सुंदर, चांगली, काहीतरी आपण करून दाखवू शकतो अशी पोस्ट आहे. पण त्या पोस्टवरती माझ्या नोकरीला आत्तापर्यंत 11 वर्ष झाली. 11 वर्षात मी फक्त एका डेप्टी RTOला, महिला डेप्टी RTOला भेटले. म्हणजे
प्रशासनातलेही असे कित्येक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये महिला येत नाहीत. पोलीस डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंटमध्ये महिलांनी यायचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे आपण दिसत आहेत महिला आपल्याला, पण त्यांचा जो ॲक्सेप्टन्स समाजाकडून व्हायला जसा पाहिजे, इतर ज्या सनदी अधिकाऱ्यांचा जसा होतो तसा पोलीस डिपार्टमेंटच्या महिलांचा सन्मान आणि त्यांचा स्वीकार होताना दिसत नाही. पोलीस डिपार्टमेंट एक असं क्षेत्र आहे की ज्याच्याबद्दल खूप वाईट आणि निगेटिव्ह मतं बऱ्यापैकी असतात. जसं आत्ता मॅडमनी सांगितलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या क्षेत्रामध्ये महिला अतिशय नगण्य आहेत. क्रीडा क्षेत्रातून भारताला महिलेनी ऑलिम्पिकचं पद दिलं अशी एकही महिला भारतात आत्तापर्यंत झालेली नाही. म्हणजे अतिशय अनटच हा विषय आहे. म्हणजे फार तर आपण एशियन गेम्सपर्यंत जातो, त्याच्या पुढे आपण आजपर्यंत जाऊ शकलेलो नाही आहेत. म्हणजे क्रीडा या प्रकारात तर इतके प्रकार असत आहेत, म्हणजे असे कित्येक प्रकार तर आपल्याला माहीतही नसतील. तर तिथपर्यंत महिलांनी जाणं हा खूप काय म्हणतात खूप कमी नगण्य प्रमाण आहे. म्हणजे बोटावर मोजता येईल इथपर्यंत. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुली तालुका स्तरापर्यंत, जिल्हा स्तरापर्यंत, राज्य स्तरापर्यंत फार तर येतात, पण नॅशनलपर्यंत पुढे जाऊ शकत नाहीत. त्याच्या पुढे तर प्रश्नच नाही आहे. क्रीडा क्षेत्रामध्येही अजिबात नाही. जसं मगाशी सांगितलं मी, राजकारणातही महिलांचं प्रमाण आत्ता थोडंसं वाढतं आहे, पण ते अजूनही वाढलं पाहिजे. कारण स्त्रिया ह्या खूप स्ट्रॉंग डिसिजन्स घेऊ शकतात आणि घेतलेला निर्णय शेवटपर्यंत पूर्ण करणं, घेतलेली जबाबदारी पार पाडणं, स्वतःची कर्तव्य पार पाडणं हे निसर्गाने त्यांना दिलेली देणगी आहे. त्याच्यामध्ये त्यांना कोणी शिकवावं लागत नाही. मुलीला घर आवर किंवा तुझ्या वस्तू जागेवर ठेव हे मुलीला आपल्याला सांगावं लागत नाही, पण घरातल्या मुलाला हे आपल्याला नक्कीच सांगावं लागतं की तुझ्या वस्तू तू जागेवर ठेव. निसर्गाने दिलेल्या स्त्रियांना या देणग्या आहेत, ज्याच्यामध्ये चिकाटी ही स्त्रीकडे खूप जास्त असते. त्यामुळे त्या कोणत्याही एखादा प्रश्न असेल, म्हणजे आता आम्ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करताना एकच प्रश्न जर एक महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी यांना दिला तर महिला अधिकारी त्याच्यावरती खूप लवकर उत्तर काढू शकते आणि ती ते खूप लवकर इम्प्लिमेंट पण करू शकते. कारण तिच्याकडं ते धाडस असतं आणि ती धाडस करते पण. म्हणजे तिच्याकडे काही बळ नसेल तर ती एकवटणार आणि ती पूर्ण करून दाखवणार. ती एकदा तिने निर्णय घेतला महिलेनं तर ती शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करते आणि त्याचा काय ते हो किंवा नाही काहीतरी एक होणार आहे, तर तिथपर्यंत ती त्याच्यासोबत राहते. त्यामुळं असे क्रीडा क्षेत्र आहे, राजकारण आहे, समाजसेवेमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. डॉक्टर्स ह्याच्यामध्ये सुद्धा मॅडम आहेत, गायनाकॉलॉजिस्ट आणि भूलतज्ञ आणि अजून एक 2-3 ट्रेड सोडले तर महिलांचं प्रमाण इतर ह्याच्यामध्ये खूप कमी असतं. त्याच्यानंतर आपल्याकडे इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा महिला मरीन इंजिनिअरमध्ये आहेत किंवा इंजिनिअर क्षेत्रातले सुद्धा असे कित्येक ट्रेड आहेत की जिथे महिला जातच नाहीत, मुली ॲडमिशनच घेत नाहीत किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर पुढे त्याच्यातून काय करिअर करायचं आहे हेही त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा पालकांचंही तिथपर्यंत म्हणजे ज्ञान नसतं किंवा पालकही त्याला तयारी नसतात. कारण अशीही क्षेत्र आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडं कसलंही सेन्सिटायझेशन झालेलं नाही, ज्याच्या बाबतीतलं एक्सपोजर नाही आहे. त्याच्यामुळं पालकही घाबरतात की तिथपर्यंत आपल्या मुलीला घेऊन जाताना त्याच्या पलीकडे काय शिक्षण दिलं तिथपर्यंत, एका पॉईंटपर्यंत शिक्षण दिलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्या शिक्षणाचा उपयोग पुढं ती कसं करू शकेल किंवा या समाजात म्हणजे जेव्हा ती बाहेर पडते जगामध्ये, ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून एक मुलगी बाहेर पडते, त्याच्यानंतर आपल्या शिक्षणाचा आपल्या करिअर करता कसा उपयोग करता येईल, माझ्या पायावर मला जर उभं राहायचं आहे, मला जर स्वावलंबी बनायचं आहे, मला अर्थार्जन करायचं आहे, तर माझ्या शिक्षणाचा मला कसा उपयोग करता येईल हेही बऱ्याच मुलींना माहीत नसतं, पालकांनाही माहीत नाही. म्हणजे अनभिज्ञ आहेत लोक आपली त्याच्या बाबतीमध्ये, लोकांपर्यंत ही प्रॉपर माहिती जात नाही. त्याच्यामुळे मुली या क्षेत्रामध्ये यायला बघत नाहीत. जनरल ट्रेंड आहे MPSC UPSC देणं, त्यातलेही चांगले जे 2-3 आमचे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण असतं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, डॉक्टरिंग, इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिलला जातात, ENTC करतात, अजून एक 2-3 ट्रेडला जातात. डॉक्टर्समध्ये BMS, MBBS, गायनाकॉलॉजिस्ट, भूलतज्ञ इथपर्यंत. आर्थोमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण मी खूप कमी बघितलं आहे. मी एकाही आर्थो महिला डॉक्टरकडे मी स्वतः आजपर्यंत 11 वर्षात मी गेली नाही किंवा माझ्या कुठल्याही नातेवाईकाला मी नेलं नाही. एकही आर्थो डॉक्टर मी आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे महिलांमध्ये. सर्जनमध्ये नसतो, म्हणजे जे की पोस्ट ग्रॅज्युएट आहेत किंवा हायर लेवलचं एज्युकेशन घेतलेल्या महिला आहेत. न्यूरोलॉजीमध्ये एकही महिला मी आजपर्यंत बघितलेली नाही. म्हणजे हे इतके ब्राईट फ्युचर मुलींना देऊ शकणारे फील्ड आहेत, पण नाही तिथंपर्यंत आपण नाही पोचलेलो. म्हणजे
खूप मोठी खंत आहे. म्हणजे वाईट वाटतं मनाला, यातना होतात हे सगळं बघितल्यानंतर. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की जावं एखाद्या महिला आर्थो डॉक्टरकडं, पण नाही, शोधून सापडत नाही. मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये सापडत नाहीत आपल्यालाच, तर ग्रामीणमध्ये तर विषयच नाही काही. त्यामुळे असे खूप अजूनही असे खूप विषय काढता येतील, की खूप क्षेत्र अशी आहेत की पत्रकारिता असेल, पत्रकारितेमध्ये महिला किती क्षेत्र, म्हणजे किती हायर लेवलपर्यंत पत्रकार म्हणून महिला काम करतायत. अशा किती पेपर आहेत, न्यूजपेपर आहेत की ज्याच्यामध्ये महिला काम करतायत. खूप कमी पेपर आहेत आपल्याकडे. म्हणजे असे अजूनही असे आपण जर विचार केला किंवा बघायला गेलं तर खूप असे क्षेत्र निघतील आपल्याकडे की ज्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण हे शोधावं लागतं. म्हणजे जसं आपण आकाशात शुक्रतारा शोधतो, तशा या महिला आपल्याला अशा कुठंतरी एखाद्या डॉटसारख्या दिसतील आणि त्याही शोधून काढाव्या लागतात. थँक्यू. मॅम, मला वाटतं यांच्यासोबत आपण करिअर काउन्सिलिंगचं सुद्धा एक सेशन ठेवलं पाहिजे. तर फार छान गप्पा झालेल्या आहेत आणि वेळेअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतं. आपला पुढचा जो अवॉर्ड सेरेमनी आहे, पुरस्कार सोहळा आहे, त्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. मी सर्वांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार मानूया, त्यांचं अभिनंदन करूया. आम्हाला तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल खरंच नवराष्ट्रतर्फे मी मयुरी मरणकर तुमचे आभार मानते.